सर्वांना ख्रिस्तात सलाम। सर्वप्रथम मी यहोवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा सुदिन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देव केला आहे। आज आपण ज्या विषयावरती मनन आणि चिंतन करणार आहोत तो विषय आहे आत्मिक मार्गदर्शन। आत्मिक मार्गदर्शन आणि हा विषय स्पष्ट करण्याकरिता मी पवित्र शास्त्रामधून काही वचन आपल्या समोर ठेवणार आहे आणि सुरुवातीलाच आत्मिक मार्गदर्शन हा विषय स्पष्ट करण्यासाठी पवित्र शास्त्रामधून मी होशे संदेशाच्या ग्रंथामधून 4थ्या अध्यायामधून 6वं वचन वाचत आहे। होशे 4:6 वचन आपल्याला सांगत आहे, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे। ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे। आपल्याला पाहायला मिळतं की या भूतलावरती जीवन जगत असताना ज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपल्याला नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे, नीतिसूत्र 1:7 मध्ये परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय। आणि म्हणून यामधून आपल्याला समजतं की प्रभू परमेश्वराचं भय हे आपल्याला ज्ञान देतं। प्रभू परमेश्वराचं भय हे आपल्याला ज्ञान देत असतं आणि म्हणून होशे संदेशाच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे। म्हणजे आज या भूतलावरती जीवन जगत असताना मानव जातीमध्ये एक गोष्ट फार जास्त दुर्मिळ होताना आपल्याला दिसत आहे, ती म्हणजे प्रभू परमेश्वराचं भय। आणि प्रभू परमेश्वराचं भय हे दुर्मिळ होताना आपण पाहत आहोत आणि त्या कारणाने होशे संदेष्टा सांगत आहे, देवबाप्पा होशे संदेष्टाच्या द्वारे तत्कालीन परिस्थितीमधील लोकांना आणि आज आपल्याला देखील बोध करत आहे आणि तो बोध म्हणजे ज्ञानाच्या अभावी आज या भूतलावरती देवाच्या लोकांचा नाश होत आहे आणि म्हणून प्रभू परमेश्वराचं भय मिळवत आपण ज्ञान अवगत केलं पाहिजे। आता ते आपण कसं मिळवू शकतो यासाठी मी दुसरं वचन वाचत आहे आणि ते दुसरं वचन स्तोत्र 119 त्याचं 105वं वचन मी घेतलेलं आहे। मी आपल्याकरिता वचन वाचतो, कृपया करून लक्ष द्या। तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे। ज्ञानाचा स्रोत देवाचं वचन आहे आणि म्हणून स्तोत्र 119 त्याचं 105वं वचन सांगत आहे, तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे। कारण की देवाचं वचन हे ज्ञानाचा स्रोत आहे हे आपल्याला यामधून समजतं आणि त्यामधून आपण देवाच्या भयामध्ये राहू शकतो, देवाचं भय प्राप्त करू शकतो, देवाच्या भयामध्ये आपलं जीवन व्यतीत करू शकतो हे आपल्याला यामधून पाहायला मिळतं। कारण की त्या ज्ञानामुळं, त्या देवबाप्पाच्या वचनांमुळं आपल्याला प्रकाश प्राप्त होतो। आपल्याला आपल्या जीवनामध्ये, आपल्या भूतलावरती या जीवनामध्ये वाटचालीसाठी एक प्रकाश आणि मार्ग तयार होण्यासाठी देवबाप्पाची वचनं अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात आणि तोच एक आपला पर्याय आहे। प्रभू परमेश्वराच्या वचनांनी स्वतःला भरून ज्ञान अवगत करणं, प्रभू परमेश्वराच्या भयामध्ये राहणं, जेणेकरून आपल्याला ह्या भूतलावरती आपला जीवन प्रवास जो आहे तो आशीर्वादित करता येईल। त्यानंतर तिसरं वचन मी आपल्याकरिता वाचतो। तिसरं वचन आपल्याला जे सांगत आहे, आता आपल्याला हे करण्यासाठी, देवाच्या भयामध्ये राहण्यासाठी, आशीर्वादित होण्यासाठी, इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याला जसा देव प्रकाश झालेला आहे तसं आपण देखील इतरांना प्रकाशाच्या मार्गावरती आणण्यासाठी काय करणं गरजेचं आहे आणि तिसरं वचन वाचून मी ते आपल्यापर्यंत पोहोचवेल। ती तिसरी गोष्ट म्हणजे आत्म्यामध्ये बलवान होणं अत्यंत गरजेचं आहे। आत्म्यामध्ये बलवान होणं अत्यंत गरजेचं आहे। भूतलावरती सर्वच जण या जीवन प्रवासामध्ये आत्म्यामध्ये बलवान होण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणजे जे देवामध्ये राहतात, देवाच्या भयामध्ये जीवन जगतात, ते आत्म्यामध्ये बलवान होतात। आता आत्म्यामध्ये बलवान का झालं पाहिजे? कारण की प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावरती असताना लोकांना ज्ञान देत असत, लोकांना शिकवण देत असत, त्यांना समुपदेशन देत असत, त्यांना मार्गदर्शन करत असत। आता हे सगळं का होऊ शकलं? कारण की आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः या भूतलावरती आत्म्यामध्ये बलवान होत गेला होता। जर आपण लूका शुभवर्तमान याचा 2रा अध्याय त्याचं 40वं वचन वाचलं तर वचन आपल्याला सांगत आहे, मी आपल्याकरिता वाचतो, हेच ते तिसरं वचन, लूक 2:40, तो बालक वाढत वाढत आत्म्यात बलवान होत गेला व ज्ञानाने पूर्ण होत गेला। तो बालक वाढत वाढत आत्म्यात बलवान होत गेला व ज्ञानाने पूर्ण होत गेला। आणि जीवन जगत असताना आपण देखील आत्म्यात बलवान होणं अत्यंत गरजेचं आहे। कारण की प्रभू येशू ख्रिस्त बलवान आत्म्यामध्ये होत गेला सांगितलेलं आहे। म्हणून त्याने न्याय केला, त्याने प्रीती केली, त्याने सत्यावरती आधारित शिकवण दिली आणि खूप साऱ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने केल्या। कारण की तो स्वतः आत्म्यामध्ये
बलवान होत गेला होता. आणि आपल्याला देखील काय केलं पाहिजे, आत्म्यामध्ये बलवान होत जाणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे आत्म्यामध्ये बलवान होत असताना देवाच्या ठाई आपलं मन स्थिर असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की जर आपलं मन देवाच्या ठाई स्थिर राहिलं तर आपल्याला पूर्ण शांती प्राप्त होईल. कारण की आपण आपल्या स्वतःला देखील आशीर्वादित करण्यासाठी, इतरांसाठी देखील आशीर्वादाचं कारण होण्यासाठी देवाच्या ठाई आपलं मन स्थिर होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की त्यामध्ये पूर्ण शांती आहे. आणि याकरिता आम्ही 4थं वचन आपल्याकरिता वाचतो. एशिया संदेशाचा ग्रंथ याचा 26वा अध्याय त्याचं 3रं वचन, एशिया 26:30 आपल्याला सांगत आहे. मी आपल्याकरिता वाचतो. ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे त्याला तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझ्यावर असतो. वचन आपल्याला सांगत आहे, ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे त्याला तू पूर्ण शांती देतो. पूर्ण शांती देवामध्ये राहिल्यानंतर मिळते. देवामध्ये राहत असताना आपण स्थिर मन ठेवलं पाहिजे. देवामध्ये राहत असताना आपण दृढ विश्वास ठेवला पाहिजे. देवामध्ये राहत असताना आपण पेशन्स ठेवले पाहिजे. आणि म्हणूनच आपल्याला देवबापाचं वचन सांगतं, धीराने शिलाने आशा निर्माण होते. हे आपल्याला प्रभू परमेश्वराचं वचन सांगतं. हे का? कारण की प्रभू परमेश्वराच्या वचनामध्ये काय आहे, पूर्ण शांती आहे. हे सगळं मी आपल्याला काय सांगत आहे, कारण की प्रभू परमेश्वराचा मार्ग आपल्याला जर अवलंबायचा असेल आणि अवलंबण्याचा आपण प्रयत्न करतो तर त्याकरिता आपल्याला या सर्व गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. देवबाप्पाच्या ठाई आपलं मन स्थिर ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. हे मी आपल्याला सांगू इच्छितो. 5वं वचन यावेळेस मी आपल्याला सांगत हा 5वा मुद्दा स्पष्ट करतो. आणि आत्मिक मार्गदर्शनामध्ये एक जबाबदारी, आपली ख्रिस्ती जबाबदारी देवबाप आपल्या लक्षात आणून देत आहे. ख्रिस्ती जबाबदारी देवबाप आपल्या लक्षात आणून देत आहे. आणि ख्रिस्ती जबाबदारी काय आहे त्याकरिता मी आपल्यासाठी एक वचन वाचतो, जे की या वचनांनी हा संदेश मी समाप्त करणार आहे. आणि एक ख्रिस्ती जबाबदारी आपल्याला यामधून पाहायला मिळते. हे वचन म्हणजे 1 पेत्र 3रा अध्याय 15 वचन. 1 पेत्र 3रा अध्याय 15 वचन. तर ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतकरणात पवित्र माना आणि तुमच्या ठाई जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा, तरी ते सौम्यतेने व भिडस्तपणाने द्या. वचन आपल्याला सांगत आहे ख्रिस्ती जबाबदारी, म्हणून मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं. यामध्ये वचन आपल्याला असं सांगत आहे, ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतकरणामध्ये पवित्र माना आणि आता महत्वाचं, तुमच्या ठाई जी आशा आहे. सगळ्यांना आपल्या माहिती आहे, जीवन जगत असताना आपली एकमेव आशा आहे ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि वचन आहे, तुमच्या ठाई जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा. आपण नेहमी सिद्ध असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण देवबापाच्या वचनामध्ये वाढणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आजच्या संदेशाचा विषय घेतला होता आत्मिक मार्गदर्शन. आत्मिक मार्गदर्शन हेच आत्मिक मार्गदर्शन आजच्या दिवसाकरिता या वचनांद्वारे मी आपल्याला करू इच्छितो. आणि हे जे वचन आपल्याला सांगितलेले ते यामधून निश्चितपणे आपल्याला आत्मिक मार्गदर्शन मिळालं असेल आणि त्यानुसार आपण आत्म्याने चालण्याचा, आत्म्याने भरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे करण्यासाठी प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना त्याच्या पवित्र आत्म्याने भरो. या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करू. प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, जिवंत देव बाप्पा, तू महान आहेस, थोरेस, गौरवी राजा आहे. यावेळेस तुझ्या चरणाजवळ येऊन लीनम्र अंतकरणाने नतमस्तक होऊन विशेष करून प्रार्थना करतो. प्रिय प्रभू, जी वचनं आम्हाला तू देव केलेली आहेत आणि त्या वचनांमधून प्रिय प्रभू आम्हाला आत्मिक मार्गदर्शन केलेलं आहे. खरोखर प्रिय परमेश्वर, त्याबद्दल तुला धन्यवाद. त्या वचनानुसार करण्यासाठी, वागण्यासाठी, वर्तण्यासाठी तू आम्हाला सहाय्य, मदत, मार्गदर्शन कर. आणि प्रिय प्रभू, खरोखर या भूतलावरती आम्हाला जीवन जगत असताना आत्मिक मार्गदर्शनाची अत्यंत जास्त गरज आहे, जेणेकरून आम्ही आमचं जीवन या भूतलावरचं सुखाने, समाधानाने आणि तुझ्या शांतीने आणि त्यामधून आनंदाने देखील प्रिय परमेश्वरा भरण्यासाठी यशस्वी होऊ शकतो. आणि ह्या सर्व गोष्टींची प्रिय प्रभू आम्हाला नितांत गरज आहे. प्रिय परमेश्वरा, आम्हाला अत्यंत जास्त प्रमाणामध्ये गरज आहे. आणि म्हणून जे मार्गदर्शन आज आम्हाला तू तुझ्या पवित्र आत्म्यानुसार पवित्र वचनांनी केलेलं आहे प्रिय प्रभू, त्याबद्दल तुला धन्यवाद देत. प्रिय परमेश्वरा, त्याच सहितच मागतो, जर जीवन जगत असताना मनुष्य असल्या कारणाने आम्हाकडून चूक, अपराध, पाप विचाराद्वारे, कृत्याद्वारे, शब्दाद्वारे झाले असतील
त्याची तू आम्हाला क्षमा कर आणि जे काही योग्य प्रकारे केलेले ते परमगौरवामध्ये उंचावून घे. पुन्हा एकदा आम्ही जसे आहोत तसे तुझ्या अधीन आणि स्वाधीन होत. ही लहान नम्र प्रार्थना धन्यतारक उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणून तो ऐकपित्या. आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवबापाने दिलेली शांती तुमची अंतकरणे आणि मने देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि आता सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या तर ऐक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आता आणि सदा सर्व का असो. आमेन.